निचिताच मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 5 मिनिटात होणारा कुरकुरीत असा पोह्याचा नाश्ता बनवणार आहोत. खायला तेवढाच चटपटीत असं ह्या नाश्त्याचं साहित्य पाहूयात आपण. हे पोहे घेतलेले आहेत आपण अर्धी वाटी. दही घेतलंय, हे दही फ्रेश दही घेतलेलं आहे घट्ट अगदी अर्धी वाटी. हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण अर्धी वाटी. 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, हे आपण अशा 4 मिरच्या आहेत. तर त्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर कढीपत्ता. कढीपत्ता पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. मिरी पावडर आहे ही 1 टेबलस्पून. हिंग घ्यायचा आहे आपल्याला अर्धा टेबलस्पून. ही बेकिंग सोडा घेतलेला आहे आपण चिमूटभर. हे क्रश केलेलं जिरं पावडर आहे. आपण हे दळलेलं नाहीये किंवा बारीक वाटून, हे 1 इंच आलं घ्यायचंय किसून आपल्याला आणि कोथिंबीर घ्यायची आहे. बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर आणि कांदा आपण बारीक चिरून घेणार आहोत. तर हे झालं साहित्य आणि त्यामध्ये मीठ राहिलं आपलं. तर हे मीठ चवीनुसार आपण घेणार आहोत. हे झालं साहित्य. आता आपण प्रथम पोहे हे पाण्यामध्ये भिजून घेणार आहोत. हे 3 ते 4 वेळा आपण स्वच्छ धुवून 30 मिनिटं आपण पोहे भिजत ठेवू. पाहू शकता आपण 30 सेकंद हे पोहे आपण भिजत ठेवलेले. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आपण हे धुवून घेतले आणि त्यानंतर 30 सेकंद भिजत ठेवलेले. पाणी पूर्णपणे आपण ह्याच्यातलं काढून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण हे कांदे बारीक असे कापून घेतलेले आहे. मिरची बारीक कापून घेतलेली आहे. कढीपत्ता ही आपल्याला बारीक असा कापून घ्यायचा आहे आणि ही कोथिंबीर ही बारीक कापून घेतलेली आहे. तर आता आपण हे सर्व साहित्य मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहोत. मिक्सर मध्ये फिरवायला घ्यायचं आहे. तर प्रथम आपण हे पोहे घालून घेऊयात. असे मोकळे व्हायला हवेत हे पोहे, पाहू शकता. आणि भिजल्यानंतर हे असे झाले पाहिजेत. हाताला त्या पद्धतीने ते चुरले गेले पाहिजे. तर भिजलेले पोहे घालून झाले. त्यानंतर आपण हे दही तेही घालून घ्यायचं आहे. दही हे घट्टसर ताजं असं घ्यायचं, आंबट फार घ्यायचं नाहीये. आणि त्यानंतर आपण हे गव्हाचं पीठ ते घालून घेणार आहोत. आणि मिक्सरला हे फिरवताना चालू बंद अशा पद्धतीने हे आपण मिक्सर ठेवायचं आहे. पाहू शकता तुम्ही मिक्सर मधून असं हे बारीक आपण करून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं हे मिक्सर मधून बारीक, अगदी लवचिकता त्या पिठामध्ये यायला हवी. त्यामुळे आपण हे अगदी 2-3 मिनिटं असं हे फेटून घ्यायचं हाताने छानपैकी. आणि ते छान फ्लफी होतात आणि क्रिस्पी होतात. आता आपण सगळं हे मिक्स करून घेऊया. प्रथम कांदा आपण हे काढून घेऊया. त्यानंतर मिरच्या, त्यानंतर ही जिरेपूड, त्यानंतर कढीपत्त्याची आपण बारीक कापलेली पानं, त्यानंतर ही मिरीपूड, त्यानंतर हिंग, त्यानंतर बारीक किसलेला आपण हा आलं 1 इंच. छानपैकी मिक्स करून घेऊयात. आता
निशिताच मसाले रेसिपीला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याच्यानंतर आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत. छान मिक्स करायचं आहे. कोथिंबीर भरपूर प्रमाणात घालून द्यायची आणि मीठ. सर्व मिश्रण हे आपण ढवळून घ्यायचं आहे. आणि लास्टला आपण आता बेकिंग सोडा तो घालणार आहोत आणि त्यानंतर थोडस अगदी किंचितच आपल्याला त्यावर पाणी घालायचं आणि ते मिक्स करून द्यायचं. छानपैकी मिक्स करायचं. आता आपण हे सर्व मिश्रण तळून घ्यायचं आहे. छोटे छोटे असे वडे बनवायचे आहेत आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मंद आचेवर आपण आता हे तळून घेऊ. चला, तेल छान तापलंय आणि छोटे छोटे असे आपण वडे तळून घेणार आहोत. फार मोठे करायचे नाहीये, छोटे टाकले तरी ते मोठे होतात. आता तुम्ही किती छान असा गोल्डन कलर आलेला आहे आणि हे आता आपले हे वडे झालेले आहेत आणि आता काढून घेऊ एका प्लेट मध्ये. अशा पद्धतीने आपण सर्व तळून घेऊयात हे वडे. तुम्ही किती छान क्रिस्पी असा आपला पोह्याचा नाश्ता तयार झालेला आहे. मुलांच्या डब्यालाही आपण देऊ शकतो किंवा कधी पोहे पोहे करून कंटाळा आला असेल तर असा झटपट नाश्ता नक्की बनवा आणि मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी मध्ये.